ज्याने वारणा माझे मी वारणेचा हा शुद्ध मंत्र आम्हाला दिला आणि तो आमच्या हृदयापर्यंत पोहोचविला, असे व्यक्तिमत्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वारणा उद्योग शिक्षण समूहाचे प्रमुख माननीय आमदार डॉक्टर विनोद कोरे साहेबांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. माझे वडील कैलासवासी विलासरावजी कोरे यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून जी चळवळ कैलासवासी तात्यासाहेबांनी सुरू केली त्या चळवळीचा एक भाग पुढे नेण्यासाठी म्हणून आयोजित केला जाणारा दरवर्षीचा हा समारंभ. या समारंभामध्ये सहभागी झालेले सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि विशेष प्रावीण्य मिळवलं आणि एक दिशा घेऊन पुढे जाण्यासाठी म्हणून ज्या नव्या पिढीतल्या मुलांना आम्हाला प्रेरणा देत आहे ते सगळे या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे लहान विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक, साहित्य क्षेत्राला ज्यांच्या वतीनं आपला कर्मयोग अर्पण करतात आणि कायमस्वरूपी समाजासाठी एक विचारांची, आचारांची, जीवन पद्धतीची निर्मिती करता आली. ज्यांना हा पुरस्कार आज मिळाला ते महाराष्ट्रातून आलेले सर्व मान्यवर साहित्यिक. जीवन गौरव हा जो एक प्रचंड मोठा प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्या तात्यासाहेबांच्या नावानं आज आपण या ठिकाणी अर्पण केला, ज्यांच्या आयुष्याकडं जर बघायचं ठरवलं तर परमेश्वर प्रत्येकाला जन्माला घालत असताना विशिष्ट काम देऊन जन्माला घालतो असं आपण म्हणतो. पण मला का जन्माला घातले याची समज मात्र प्रत्येकाला मिळत नाही. आणि ज्याला मी का जन्माला आलो हे समजतं अशाच खर तर काही कार्यकर्तृत्वानांच्या हातून अशी प्रचंड मोठी कामं त्या ठिकाणी साकारत असतात. आणि असं एक व्यक्तिमत्व खर तर लवटे सरांच्या निमित्तानं आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. हिरडेकर सरांनी अतिशय कमी वेळेत खरं तर त्यांचं एवढं मोठं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आणायचा प्रयत्न केला. मला सांगितलं पाहिजे की इतक्या अर्थानं हिरडेकर सर मला लवटे सरांना समजून घ्यायला आज मिळालं. तुमचं भाषण ऐकत असताना एवढं प्रचंड मोठं काम आणि या कामाची तुलना तुम्ही तात्यासाहेबांच्या कामाबरोबर केली. आणि पुरस्कार हा खरं तर ब्रह्मांडानं एका विचारांचा दुसऱ्या विचारांच्या कृतीपर्यंत पोहोचवण्याचं काम कशा पद्धतीनं साकारलं आणि हा एक चमत्कार ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कसा साकारला जातोय असं एक वेगळं पण खरं तर तुम्ही सांगितलं. ते आदरणीय सुनील कुमारजी लवटे सर, हिरडेकर सर, आदरणीय आमचे वाले साहेब, हा सगळा प्रपंच मनापासून चालला पाहिजे, मोठा झाला पाहिजे यासाठी धडपड करणारा तात्यासाहेबांच्या तालमीत तयार झालेला एक कार्यकर्ता म्हणून खरं तर आम्ही ज्यांची ओळख सगळ्यांना सांगतो ते आदरणीय के.जी. जाधव सर. कैलासवासी गोळवली मामांचा वारसा आजही वारणा परिवाराच्या तिसऱ्या पिढीत आम्हा कार्यकर्त्यांच्या बरोबर सांभाळणारे माझे सहकारी आदरणीय माधव गोळवली, माझे सहकारी विजय पाटील आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळेच आमच्या परिवारातले म्हणजे वारणा परिवारातले ज्येष्ठ साहित्यिक म्हणून खरं तर ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे ते आमचे आप्पासाहेब खोत आहेत, माळी सर आहेत. आमच्या शाहूवाडी पंचायत समितीमध्ये मला लवटे सरांना सांगायला आवडेल की अतिशय सुंदर एक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळा या डोंगर कपारीतल्या मुलांच्यासाठी धडपडीनं करणारा एक अधिकारी म्हणून खरं तर ज्यांची ओळख आहे
ते आमचे विश्वासराव सुतार सर आहे, के जी सरांना मदत करणारे आमच्या वारणा परिवारातले सगळे सहकारी आमचे गुरु सर आहे, प्रामुख्यानं कुलकर्णी सर आहे. मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतो. पण मला अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचं निर्मिती झाल्यानंतर वारणेसारख्या परिसरामध्ये त्याची एक विभागीय शाखा निर्माण करावी आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून समाज घडत असतो. समाजाला घडत असताना काही आचार विचारांची देणगी त्यावेळेला द्यावी लागते आणि हे देणगी देण्याचं एक प्रचंड मोठं काम साहित्यिक त्या ठिकाणी करत असतात. जसं या मुलगीच्या आमच्या मुलगीनं अतिशय छानपणानं की मला भावलेलं पुस्तक आणि माझ्या आयुष्यावर परिणाम करणारं पुस्तक म्हणून मृत्युंजय या कादंबरीचा आपल्या सगळ्यांच्या समोर उल्लेख केला. मला वाटते समाजातल्या अनेक यशस्वी लोकांची कधी जर आपण अंतरंग उलगडून बघायचं ठरवलं तर अनेक साहित्यिकांच्या या लेखणीतून आलेले आचार विचार, खरं तर त्यांनी बघण्याची बदललेली दृष्टी, त्यांनी दाखवलेली दृष्टी याचा एक मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून ही चळवळ टिकली पाहिजे, ही चळवळ वाढली पाहिजे, ही चळवळ अजून लोकाभिमुख झाली पाहिजे. हा एक आम्हा वारणा परिसरातल्या कार्यकर्त्यांचा हा एक प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाला मान देऊन आपण सगळे साहित्यिक आणि लवटे सर तुम्ही खरोखर हा पुरस्कार आमचा स्वीकारला आणि या कामाला एक तुमच्यासारख्या आदर्श लोकांनी हा पुरस्कार स्वीकारला. या लवटे सरांच्या सारखे साहित्यिक या ठिकाणी येऊन गेले. हा एक खरं तर या पुरस्काराला सुद्धा पुरस्कार स्वीकारणाऱ्याच्या मुळे मिळालेला मान सन्मान वाढवला. म्हणून मी आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं खरं तर तुमचे सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा ऋण करतो. लवटे सरांच्या आयुष्याकडे बघत असताना ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की अनाथांचा नाथ व्यायासाठी माझा जन्म झालाय का, मला परमेश्वरानं अनाथ म्हणून जन्माला का गाठलं. अनाथ ही संकल्पना भाषणामध्ये बोलायला पुस्तकामध्ये लिहायला कदाचित सोपी असेल, कारण ज्याला आई वडील नाही आणि समाजातल्या परिवार असणाऱ्या लहान मुलांच्याकडे बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची सुख आपल्या आयुष्यामध्ये शोधत असताना माझ्या वाट्याला आलेलं हे दुःख घेऊन मला जगायची शक्ती मिळाली पाहिजे. हा जो काही त्या लहान वयातला प्रवास असेल तो प्रवास खरं तर शब्दबद्ध करणं इतकं सोपं आहे असं मला वाटत नाही. आणि हे आयुष्य जगल्यानंतर या आयुष्य जगण्याच्या दुःखांच्या मध्ये या मुलांच्यासाठी म्हणून मला परमेश्वरानं जन्माला घातले का, या विचारावर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपला संपूर्ण कर्मयोग खरं तर या अनाथ मुलांच्यासाठी अर्पण करायचं ठरवलं, त्या क्षेत्रातलं काम स्वीकारलं, त्या क्षेत्रातले नवे नवे प्रयोग करायचे ठरवले आणि अनेक अनाथ मुलांचे खरं तर ते आई वडील बनले. अनेक अनाथ मुलांच्या मनातल्या दुःखांच्यावर पांघरून घालून त्यातनं नवी माणसं निर्माण करण्याचं स्वप्न साकारणारे खरं तर त्यांचे आधार बनले. असं आयुष्य खरं तर लवटे सरांच्या आयुष्याकडे बघितलं की आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून अशी माणसं, मला मगाशी आपला सत्कार करत असताना आमच्या संयोजकांनी अतिशय सुंदर असं गीत त्या ठिकाणी लावलं. ते कोणी लिहिलंय मला माहिती नाही, के जी सर, पण लवटे सरांचा सत्कार करत असताना ते जाणवत होतं. निकाडे सरांनी लिहिलं, पण आमचे पन्हाळ्यातले पोहळ्याचे आदर्श शिक्षक आणि खरं शतकातून एकदा असा आत्मा जन्म घेतो, असा माणूस जन्म घेतो आणि तो असं काहीतरी काम करून दाखवतो. ते गाणं ऐकत असताना बरोबर एका योग्य प्रसंगी योग्य असं हे आपण सगळ्यांनी ते शब्द ऐकले असं मला त्या ठिकाणी वाटलं. आणि म्हणून तुमच्या या कामाकडे बघत असताना, तुमच्या समर्पित आयुष्याकडे बघत असताना मला वाटते की तुम्ही स्वतःला फार वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकला. परमेश्वरानं तुमच्यावर केलेली ती कृपा आहे
आज हिरडेकर सरांच्या तोंडातून अनेक नवे नवे आपल्या आयुष्यात केलेले खरं तर कामांचे विषय मी त्या ठिकाणी ऐकले आणि ते ऐकत असताना हिरडेकर सर मला असं वाटलं की लहान मुलांचे जसे आई वडील होण्याचा लोटे सरांनी प्रयत्न केला, त्यांची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसं काळाच्या अगोदर जन्माला आलेले जे महाराष्ट्रातले साहित्यिक आहेत की ज्यांनी प्रचंड मोठं साहित्य निर्मिती केली, पण त्या काळात प्रसिद्धीची माध्यमं नव्हती, त्या काळात शिक्षण नव्हतं, त्या काळात अॅक्नॉलेजमेंट करण्याची माध्यमं नव्हती, म्हणून काळाच्या मागे राहिलेली जी लोक आहेत त्या साहित्यिकांचा सुद्धा मला नाद होता येईल का, त्या साहित्यिकांची सुद्धा मला आवड होता येईल का? आणि काळाच्या अगोदर काळाच्या पुढचं काम केलेल्या ह्या व्यक्तिरेखांना मला समाजामध्ये आणता येईल का? आज तो सुद्धा माझ्या आयुष्यातला एक भाग म्हणून माझं जीवन मला त्या कार्यासाठी अर्पण करता येईल का, हे सुद्धा आयुष्य लोटे सर खरोखर तुम्ही जमू शिकलात आणि मनस्वी भावनेनं तुम्ही आज ते जगताय, हे खरोखर तुमचं एक वेगळंपण आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि मगाशी मला खरं तर या ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना आमच्या विजयने सांगितलं की तुम्ही रिटायर झाल्यानंतर की तुमच्या मुलांना बोलून विचारलं किंवा माझ्या संपत्तीतलं तुम्हाला काय पाहिजे आहे का, नातवांना बोलवून विचारलं माझ्या संपत्तीतलं तुम्हाला काही पाहिजे आहे का, आणि तुमच्या पोटाला जन्माला आलेली तुमच्या संस्कारात वाढलेल्या दोन्ही मुलांनी नातवांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला तुमचं काही नको, आणि आयुष्यभर मिळवलेली सगळी मिळकत ज्या संस्थेमध्ये आपण काम केलं त्या संस्थेला देणगी म्हणून दिली आणि हे काम असंच पुढे राहावं, हा सुद्धा एक भाव. म्हणजे मानवी आयुष्यातलं माझं काम मी एका वेगळ्या कारणासाठी म्हणून करायचा प्रयत्न केला, ते परमेश्वरानं मला करायला दिलं, मला यश दिलं, मला समाधान दिलं. आज हे काम असंच पुढे जाण्याची नवी प्रेरणा खरं तर माझ्या जीवन प्रवासातल्या त्या शाळेच्या समृद्धीच्या आचाराचा विचार करत असताना ती करेल. हा पण एक वेगळा भाव खरं तर तुम्ही अर्पण केल्याचं ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला खरंच तुमच्या या एका वेगळ्या माणसाचं दर्शन, तुमच्यातल्या एकदा कर्मयोग्याचं दर्शन, तुमच्यातल्या खरोखर तुम्हाला परमेश्वरानं बनवलेला नाथ, हा जो काही आपण अनाथांचा नाथ म्हणून जो काही आपण शब्द आहोत त्या नाथाप्रती पोचण्यासाठी दिलेल्या सत्कर्मांतून मिळालेल्या आशीर्वादांचं दर्शन ज्यावेळेला घ्यायला मिळतं त्यावेळेला खरोखर अशी माणसं जन्माला आली पाहिजे. आजच्या समाजापुढची आव्हानं तर अजून वेगळी आहेत, आज त्या विषयावर मी बोलणार नाही, पण हा समाज एकसंघ बांधायचा असेल, नव्या पिढीला हा संस्कार द्यायचा असेल, तो जोपासायचा असेल तर तुमच्यातली ही प्रेरणा अनेक लोकांच्यापर्यंत, साहित्यिकांच्यापर्यंत पोचली पाहिजे. हा खरं तर या जीवन गौरवाच्या माध्यमातून मी परमेश्वराकडे त्या ठिकाणी आशीर्वाद मागे आणि पुन्हा तुम्ही केलेल्या कार्याला मनापासून त्या ठिकाणी नमन करून आपल्या हातून अजून चांगलं दिशा देण्याचं काम परमेश्वरानं करून घ्यावं, चांगलं आयुष्य आरोग्य तुम्हाला द्यावं अशी परमेश्वर शरणी प्रार्थना करेन.